किचन टिप्स महिलांसाठी. आता किचनमध्ये काम करताना खूप महत्त्वाच्या आणि रोजच्या वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स. डोसे करताना पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालून केल्याने डोसे कुरकुरीत होतात. दहीवडा मऊ होण्यासाठी पिठात 2 उकडलेले बटाटे बारीक करून घातल्याने दहीवडा मऊ होतो. तांदळाच्या खीरीत थोडासा मैदा घातल्याने खीर एकदम छान दाट होते आणि चविष्ट सुद्धा होते. दही आंबट हवे असेल तर स्टीलच्या भांड्यात मोहरी आणि मीठ घालून विरजण लावा, दही आंबट होईल. कारले चिरून लिंबू, मीठ लावून अर्धा तास ठेवल्याने आणि नंतर भाजी करा, यामुळे भाजी कडू होत नाही. तुरटी फिरवलेल्या पाण्यात छोले भिजवावेत, याने छोले मऊ होतात. साखर मुंग्यांपासून वाचवण्याकरता साखरेच्या डब्यात 1-2 लवंग टाकले की साखरेला मुंग्या लागत नाहीत. भात करण्यापूर्वी तांदूळ मिठाच्या पाण्यात ठेवल्याने भात एकदम पांढरा शुभ्र आणि छान होतो. भजी कुरकुरीत करण्यासाठी पिठात गरम पाणी घातल्याने भजी कुरकुरीत होतात. लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर अजिबात चिटकत नाही. आपण मासे खाताना काटा घशात अडकल्यास 1-2 केळी खाल्ल्याने मासे घशातून निघून जातो. काजू व इतर ड्रायफ्रुट्समध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2-3 लवंग टाकल्याने काजू बदामला कीड लागत नाही. कारल्याची भाजी करताना कारल्याची भाजी त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्यांच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवा. स्वयंपाक करताना जळालेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणताही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा. असे केल्याने जळालेली भांडी एकदम स्वच्छ होतात. बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावे यासाठी चमच्याभर गोड्या तेलाचा आणि चमच्याभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका. एकदम मऊ छान नरम हात राहतात. पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून घ्या, बरं वाटेल. घरातील कोणताही पंखा, एक्झॉस्ट फॅनसुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन स्वच्छ घासून पुसा. डोसा बनविताना डोस्याचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्याला चांगला फिरवा. असे केल्याने डोसा तव्याला अजिबात चिटकणार नाही. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावा. वर्षभर लाल रंग राहतो. वर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवा. पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घाला. पोळ्या हलक्या होतात. मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत. बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत. तूप कमी लागते
बेसन चटकन भाजले जाते. डाळ भाजल्यामुळे पौष्टिकता वाढते. लाडू पचायलाही हलके होतात आणि खमंग पण लागतात. गोड बुंदी बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवा. श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालावा व कालवा. आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडासा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घाला. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थात साखर. काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत. भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे. काम झाल्यानंतर कोमट पाण्याने हात स्वच्छ धुवून टाकावेत. कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा. कॅल्शियम भरपूर मिळते. कोबी किसून कोशिंबीर करावी, छान लागते. साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरच्यांचा ठेचा घातल्याने यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी असतो. त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो. सुगंध यावा यासाठी दही विरघळताना त्यात कढीपत्त्याची 2-3 पाने टाकावेत. बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करा. ही खीर चवीला छान लागते. आले स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते. तसेच सहज चिरता व किसता सुद्धा येते. अंडे उकडण्यापूर्वी पिनेनं त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा. उकडलेल्या अंड्याचे कवच सहज काढता येईल. आले लसूण मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत 1 चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा. पेस्ट स्वादिष्ट होते. बदामाची साले सहज निघावीत यासाठी 15-20 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा.